आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून चिंचवाडमधील विविध विकास कामांसाठी 1,13,00,000 रुपयांचा निधी मंजूर झालाय। या निधीतून पूर्ण झालेल्या कामांचं उद्घाटन आणि प्रस्तावित कामांचा शुभारंभ करण्यात आला। यामध्ये मुस्लिम समाज दफनभूमी इथं 15 लाखाच्या निधीतून बांधण्यात आलेला निवारा शेड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये करण्यात आलेलं काँक्रिटीकरण आणि पेव्हिंग ब्लॉक, चर्मकार समाजासाठी बांधण्यात आलेलं सामाजिक सभागृह, आरोग्य उपकेंद्र इमारतीची विशेष दुरुस्ती, प्राथमिक शाळेतील डिजिटल क्लासरूम या कामांच्या उद्घाटनासह कोळी समाजाच्या भोगम कॉलनीतील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ या 1,13,00,000 रुपये खर्चाच्या कामांचा समावेश आहे। चिंचवाडमधील पूर्ण झालेल्या विकास कामांचं लोकार्पण आणि प्रस्तावित कामांच्या शुभारंभाच्या निमित्तानं प्राथमिक शाळेमध्ये काँग्रेसचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक, चेन्नईचे आमदार हसन मौलाना यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात बोलताना आमदार हसन मौलाना यांनी कोल्हापूरमध्ये आल्यापासून आपण सतेज विकास पर्वाची अनुभूती घेत असल्याचं सांगितलं। कोल्हापूर दक्षिणमधील सर्वांगीण विकासाची गंगा कायम वाहती ठेवायची असेल तर आमदार ऋतुराज पाटील यांना पुन्हा संधी द्या असं आवाहन करत आमदार ऋतुराज पाटील यांच्यासारखा लोकप्रतिनिधी मिळणं हे इथल्या मतदारांचं भाग्य असल्याचं सांगितलं। आमदार सतेज पाटील यांनी आपल्याबरोबरच आमदार ऋतुराज पाटील हे विकासाचा रथ वेगानं पुढे घेऊन जात आहेत याचा सार्थ अभिमान असल्याचं सांगितलं। संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीसाठी चांगलं वातावरण असून कोल्हापूर जिल्ह्यातून सुद्धा महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मतदारसंघातील शाळांच्या सक्षमीकरणाचा ध्यास घेतलेले आमदार ऋतुराज पाटील मतदारसंघातील सर्व शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम सुविधा पुरवतील असंही त्यांनी सांगितलं। मालवणमधील शिवछत्रपतींच्या स्मारकाचं कोसळल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली नसल्याकडे लक्ष वेधत आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली। अंतरवाली सराटीमधील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज, बदलापूरमधील लैंगिक अत्याचार यासह अन्य घटनांमधून राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक असल्याचं सांगत आमदार सतेज पाटील यांनी पंतप्रधान मोदींच्या अदानी धार्जिण्या भूमिकेवरही टीका केली। मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा असं आवाहनही त्यांनी केलं। आमदार सतेज पाटील यांनी गावातील सार्वजनिक हॉलसाठी 20 लाख रुपयांचा निधी देण्यासह कचरा उठावासाठी ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्याची घोषणा केली। आमदार ऋतुराज पाटील यांनी चिंचवाडमधील 1200 नळ कनेक्शनसाठी दिलेला 23 लाखांचा निधी, शाळेसाठी डिजिटल क्लासरूमची व्यवस्था, तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न यासह गावाच्या चौफेर विकासासाठी योगदान देण्यात यशस्वी झालो असल्याचं सांगितलं। त्यांनी महायुती सरकारनं विकासकामं थांबवण्याचं पाप केलंय, पण आता महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर विकास कामांसाठी अडवणूक होणार नाही असा विश्वास व्यक्त केला। याप्रसंगी सरपंच श्रद्धा पोतदार, दीपक मगदूम, रामचंद्र नांदरे गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील सुयेकर, प्रकाश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य वंदना पाटील, माजी पंचायत समिती सदस्या शोभा राजमाने, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, चिंचवाडचे सरपंच धन्यकुमार पाटील, माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी, आनंदा बनकर, माजी पंचायत समिती सभापती प्रदीप झांबरे, सचिन जाधव, बाबा सरकार, निखिल पवार, उमेश सुतार, चैताली पाटील, सरस्वती बिराजदार, स्वाती आंबी, मेघा पाटील, कविता कांबळे, अण्णाप्पा कोळी, सुभाष पाटील, उमराज मुजावर, शब्बीर मुजावर, गफूर मुजावर, शौकत मुजावर, आयुब मुजावर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सदस्या आणि ग्रामस्थ उपस्थित होते।